एकेकाळी देवी पार्वतीला मनात एकच इच्छा होती, शंकरासारखा तेजस्वी आणि गुणवान पुत्र आपल्याला प्राप्त व्हावा. ती रोज कैलासावर पूर्ण श्रद्धेने शिवध्यान करत होती. तिचं मन शांत होतं आणि हृदय विश्वासाने भरलेलं होतं. एक दिवस देवी पार्वतीने शिवाला विचारलं, स्वामी, संतान सुखासाठी स्त्रीने काय करावं? तेव्हा महादेव हसून म्हणाले, पार्वती, संतान हे केवळ देहातून जन्मत नाही, ते श्रद्धा, संयम आणि पवित्र ऊर्जेतून जन्म घेतं. देवी पार्वतीने तपस्या अधिक गहिरी केली, मनातून शंका काढून टाकल्या आणि पूर्ण समर्पण केलं. महादेवांनी तिची परीक्षा घेतली, पण पार्वतीचा विश्वास क्षणभरही डगमगला नाही. शेवटी महादेव प्रसन्न झाले आणि त्यांच्या तेजातून गणेशाचा जन्म झाला. गणेश केवळ पुत्र नव्हता, तो शुभत्व, अडथळ्यांवर विजय आणि संतान सुखाचं प्रतीक होता. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते, संतान प्राप्तीसाठी मन शांत असणं, घरात सकारात्मक ऊर्जा असणं आणि श्रद्धा असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जेव्हा मन आणि वातावरण एकाच दिशेने चालतं, तेव्हा ईश्वर स्वतः मार्ग मोकळा करतो. जर तुम्हीही संतान सुखासाठी प्रयत्न करत असाल, तर श्रद्धा ठेवा, घाई करू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण शिव पार्वतीची कृपा आजही श्रद्धेने वाट पाहणाऱ्यांवर नक्की बरसते. जर तुम्हाला अशाच दिव्य कथा आणि शास्त्राधारित उपाय हवे असतील, तर या चॅनलला सबस्क्राईब करा.